नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला विज्ञानाचा. तर त्याच्यामध्ये आपला हा जो पॉइंट चालू होता तो कोणता होता? एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम फूड कंपोनेंट. ओके, हा आपला पॉइंट चालू होता. एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम फूड कंपोनेंट म्हणजे अन्नापासून मिळणारी ऊर्जा ती कशी असते ती आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे. मग याच्या पहिला आपण बघितलं की प्रोटीन्स काय असतात, प्रोटीन्स कसे तयार होत असतात. त्यानंतर या पॉइंट मध्ये आपण पहिला प्रोटीन्स बद्दल डिस्कस केलेला आहे, प्रोटीन्स. आणि दुसरा जो डिस्कस केलं ते आपण कशाबद्दल केलेला आहे? प्रोटीन्स बरोबर तरी हा पहिला केलेला आहे. दुसरं कशाबरोबर केलं होतं? दुसरा चार्ट होता. कुठला होता? चार्ट. तो अतिशय महत्त्वाचा आहे, करून ठेवा, प्रोटीनचं बघून ठेवा. आणि तिसरा पॉइंट जो राहिला आहे तो आज आपण बोलणार आहोत. म्हणजे हा पण पॉइंट 3 विभागामध्ये विभागलेला आहे. 3 विभागामध्ये हा पॉइंट काय केलेला आहे? विभागलेला आहे. मग बघूया याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे. पहिलं सांगितलं द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन म्हणजेच काय? असे पदार्थ जे कशाने तयार होतात? स्पेसिफिक केमिकल बॉन्ड. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट रासायनिक बंधामुळे. विशिष्ट रासायनिक बंधामुळे. ओके, विशिष्ट रासायनिक बंधामुळे म्हणजे काय? जसं सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड. स्पेसिफिक केमिकल बॉन्ड म्हणजे सबस्टन्स म्हणजे पदार्थ, सबस्टन्स म्हणजे पदार्थ. म्हणजे असे पदार्थ जे कधी तयार होतात? स्पेसिफिक केमिकल बॉन्ड. स्पेसिफिक केमिकल बॉन्ड म्हणजे काय? एक रासायनिक बंध तिथं पाहिजे बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. फॅटी ऍसिड याला म्हणतात मेदाम्ल. फॅटी ऍसिड काय म्हणतात? मेदाम्ल. आणि अल्कोहोल हा माहितीच आहे तुम्हाला, अल्कोहोल मद्यार्कमध्ये वापरतात. ओके, अल्कोहोल. तर असा पदार्थ तयार होतो जो स्पेसिफिक केमिकल बॉन्ड असतो कोणामध्ये? फॅटी ऍसिड मध्ये आणि अल्कोहोल मध्ये. त्याला काय म्हणतात? लिपिड्स. त्याला काय म्हणतात? लिपिड्स. ओके, स्निग्ध पदार्थ. काय म्हणतात त्याला? लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. म्हणजे हा जो आपला चालू आहे तो तिसरा फूड कंपोनेंट आहे महत्त्वाचा. पहिला कुठला होता फूड कंपोनेंट महत्त्वाचा? कार्बोहायड्रेट. महत्त्वाचा, वर एनर्जी देतो. त्यानंतर प्रोटीन. हा तुम्हाला काय करतो? प्रोटीन काय करतो तुम्हाला? की बाबा प्रत्येक कार्य चांगल्या प्रकारे करण्यासाठी म्हणजे ग्रोथ करण्याचं काम, म्हणजे बॉडीचं ग्रोथ करण्याचं काम प्रोटीन करतात. आणि आता लास्टचा आहे तो कुठला आहे? लिपिड्स. लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. कारण हाऊ लिपिड्स आर फॉर्म? लिपिड्स इज द सबस्टन्स फॉर्म बाय specific chemical bond between fatty acid and what? Alcohol. फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल याच्यातला एक स्पेसिफिक असा विशिष्ट असा बंध असतो. त्या बंधालाच काय म्हणतात? लिपिड्स. त्या बंधाला काय म्हणतात? लिपिड्स. द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड. स्पेसिफिक केमिकल बॉन्ड म्हणजे विशिष्ट असा त्याच्यामध्ये बंध असतो. कशामध्ये? फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल मध्ये. त्याला काय म्हणतात? लिपिड्स, स्निग्ध पदार्थ. ओके, डायजेशन ऑफ लिपिड्स कंज्युम्ड बाय अस. डायजेशन ऑफ लिपिड्स कंज्युम्ड बाय अस म्हणजे काय? आपण काय करतो? या लिपिडचं, या स्निग्ध पदार्थांचं आपण काय करत असतो? कंज्युम करत असतो म्हणजे खात असतो, आपल्या आहारात घेत असतो. आणि डायजेशन पण करत असतो म्हणजे या लिपिडचं आपण पचन क्रिया करत असतो जेव्हा आपण याला खातो किंवा याचे ग्रहण करतो. ओके, डायजेशन म्हणजे पचन होतं. डायजेशन ऑफ लिपिड्स कंज्युम बाय अस म्हणजे जे आपण स्निग्ध पदार्थ खातो त्याचं आपण डायजेशन करू शकतो, डायजेस्ट करू शकतो. is nothing but that conversion into fatty acid and alcohol. आणि मग आता तुम्हाला पहिलाच कळलं लिपिड कसे बनलेले होते. लिपिड्स मध्ये काय आहे? फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. मग आता लिपिडचं जर तुम्ही कंझ्युम खाल्ला लिपिड्सला तर त्याच्यातनं पुन्हा काय मिळेल आपल्याला? पुन्हा फॅटी ऍसिड मिळेल. कारण हे लिपिड्स याच्यात बनलेलं आहे. डायजेशन झाल्यावर पुन्हा लिपिडचं डायजेशन झाल्यावर पुन्हा हेच मिळणार आपल्याला. कारण लिपिड्सच्या दोनच घटकांना बनलेला आहे, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलनच बनलेला आहे. त्यामुळे हे पुन्हा तुम्हाला मिळेल. काय होईल? हा पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. म्हणजे डायजेशन ऑफ लिपिड्स कंज्युम बाय अस म्हणजे आपण काय करतो? जे स्निग्ध आपण काढतो त्याचं पचन करू शकतो. आणि जेव्हा पचन होतं तेव्हा या लिपिडचं रूपांतर फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये.
फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये होतं, हे त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. फॅटी ऍसिड आर ऍब्सॉर्ब फॅटी ऍसिड आर ऍब्सॉर्ब म्हणजे आपण डिस्ट्रीब्यूट एव्हरीवेअर द बॉडी. फॅटी ऍसिड, आता हा जो फॅटी ऍसिड तयार झालेला आहे लिपिड्स मध्ये, पहिला काय तयार झालेला आहे फॅटी ऍसिड, दुसरा कुठला आहे अल्कोहोल. हा फॅटी ऍसिड जो तयार झालेला आहे हा ऍब्सॉर्ब केला जातो म्हणजे शोषून घेतला जातो. अँड डिस्ट्रीब्यूट म्हणजे त्याचं काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट म्हणजे त्याचं विभाजन केलं जातं, ते दुसरीकडे पाठवलं जातं एव्हरीवेअर द बॉडी. एव्हरीवेअर द बॉडी, या बॉडीच्या प्रत्येक भागाकडे हा काय केला जातो, पाठवला जातो. एव्हरीवेअर द बॉडी, एव्हरीवेअर द बॉडी. फॅटी ऍसिड आर अब्सॉर्ब म्हणजे काय, फॅटी ऍसिड हा जो मेदाम्ल आहे, फॅटी ऍसिड जो आहे तो मेदाम्ल आहे, तो शोषला जातो बॉडीमध्ये आणि डिस्ट्रीब्यूट केला जातो म्हणजे सगळीकडे पाठवला जातो एव्हरीवेअर द बॉडी. एव्हरीवेअर द बॉडी म्हणजे काय, शरीरामध्ये सगळीकडे पाठवला जातो. फ्रॉम दस फॅटी ऍसिड डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्स नेसेसरी टू बिल्ड सेल. आणि हा जो फॅटी ऍसिड जो डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्या फॅटी ऍसिड पासून सेल काय करतात, सेल प्रोड्यूस म्हणजे पेशी काय तयार करतात, व्हेरियस सबस्टन्स म्हणजे वेगवेगळे पदार्थ तयार करतात. व्हेरियस सबस्टन्स म्हणजे वेगवेगळे पदार्थ तयार करतात जे नेसेसरी टू देमसेल्फ म्हणजे सेल पेशी काय करतात, स्वतःसाठी असे नवीन वेगवेगळे पदार्थ तयार करतात जे त्यांच्यासाठी नेसेसरी असतं, आवश्यक असतं, नेसेसरी असतं, आवश्यक असतं. ठीक आहे, समजलं. थर्ड आणि फोर्थ पॉइंट, फॅटी ऍसिड आर ऍब्सॉर्ब, हे फॅटी ऍसिड शोषून घेतले जातात. अँड डिस्ट्रीब्यूट एव्हरीवेअर द बॉडी आणि सर्व शरीरात ते काय केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात, पाठवले जातात. फ्रॉम दस फॅटी ऍसिड ए डिफरंट सेल प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्स. मग या फॅटी ऍसिड पासून काय तयार होतं, व्हेरियस सबस्टन्स तयार केले जातात आणि नेसेसरी ते असतात आपल्यासाठी, सेलसाठी, सेल्स प्रोड्यूस करतात आणि सेल स्वतःसाठी त्याचा वापर करून घेतात. ठीक आहे. एक्झाम्पल, मॉलिक्यूल कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स. आता मॉलिक्यूल म्हणजे काय, रेणू. आता हे कशात सेल काय तयार करतात आणि कसं वापरतात ते सांगितलेलं आहे. बघा, मॉलिक्यूल कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स म्हणजे फॉस्फरिक स्निग्ध पदार्थ आर इसेन्शियल फॉर प्रोड्यूसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. इसेन्शियल म्हणजे फॉस्फोलिपिड्स हा सेलने तयार केलेला आहे आणि याचं कार्य काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्याचं. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच काय, रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. प्लाझ्मा पटल त्याला म्हणतात, प्लाझ्मा पटल. तुम्ही ऐकलं असेल कोरोनामध्ये प्लाझ्मा थेरपी या प्लाझ्मा डोनेट केलं म्हटल्यावर काय, रोगप्रतिकार शक्ती आपण काय करतो, प्लाझ्मा जो तयार झालेला आहे त्या विषाणूबद्दल लढण्याचा, आता व्हायरस बरोबर लढण्याचा तो काय करतो, दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर केला जातो. तो प्लाझ्मा तो रक्तामध्ये असतो. ओके. द मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोलिपिड्स, जो मॉलिक्यूल तयार झाला फॉस्फोलिपिडचा तो काय केला जातो, प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार केला जातो. फॉस्फोलिपिड जो तयार झालेला आहे त्याच्यापासून काय तयार होतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार केला जातो, जो काय होतो या सर्व सेलला पाठवलं जातं. या सेलला काय केलं जातं, पाठवलं जातं. काय येतं बरं. नेक्स्ट, फॅटी ऍसिड आर यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स. फॅटी ऍसिड म्हणजे काय बघा, फॅटी ऍसिड म्हणजे काय लिहिलं होतो मी, मेदान यूज्ड फॉर प्रोड्यूसिंग हार्मोन्स. फॅटी ऍसिड यूज्ड फॉर प्रोड्यूसिंग हार्मोन्स. हार्मोन्स म्हणजे संप्रेरक. हार्मोन्स काय करतं, तुमच्या शरीरामध्ये एखादा डिसीज झाला तर तात्पुरतं ते लढण्याचं काम, त्या रिॲक्शन वाढवण्याचं, कमी करण्याचं काम त्या रोगाचं ते हार्मोन्स करत असतात. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हार्मोन्स बघितलं होतं. ठीक आहे. इन्सुलिन हार्मोन्स आहे जे डायबिटीज शुगरना काय करतो, डायबिटीज झाल्यावर तात्पुरतं काय करतं, त्याच्यापासून वाचवत असतं. तात्पुरतं काय करतं, त्याच्यापासून लढण्यास मदत करत असतं. कोण, हार्मोन्स. ओके. आता हार्मोन्स हेच तुम्ही पाहिला का, नाही. अनेक प्रकारचे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये. एक पहिला आहे प्रोजेस्टेरॉन, दुसरा आहे एस्ट्रोजन, तिसरा आहे टेस्टोस्टेरॉन आणि चौथा आहे ॲडोस्टेरोनेट. ओके. ॲडोस्टेरोनेट, टेस्टोस्टेरॉन, एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. ओके. लक्षात ठेवायचं आहे, हा परीक्षेला हमखास प्रश्न विचारतात. व्हेरियस हार्मोन प्रेझेंट इन बॉडी, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि ॲडोस्टेरोन. ओके.
ओके. अल्डोस्टेरॉनेट. ओके. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. दिस इज द व्हेरियस हार्मोन्स प्रोड्युसिंग फ्रॉम फॅटी ऍसिड. म्हणजे फॅटी ऍसिड पासून हे हार्मोन सगळे बनवलेले आहेत. हे चार प्रकारचे हार्मोन्स तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. द कवरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्वस सेल. आणि या हे जे हार्मोन्स तयार झालेले आहेत ते कशापासून कवरिंग असतात? अराउंड द एक्झॉन. एक्झॉन म्हणजे तंतू. तुम्ही शिकलाय होतं का? चेतापेशी ज्याला म्हणतो नर्वस सेल, त्याच्यामध्ये एक्झॉन याला तंतू म्हणतात. कोणाचे तंतू? ऑफ नर्वस सेल म्हणजे मज्जा चेतापासून तयार झालेले तंतू. त्याच्या बाजूला हे काय असतात? हार्मोन्स असतात. म्हणून सांगितलं तर कवरिंग अराउंड म्हणजे हे हार्मोन्स कुठं कवरिंग अराउंड एक्झॉन. एक्झॉन म्हणजे तंतू. कोणाचे तंतू? ऑफ नर्वस सेल म्हणजे मज्जा चेता जे आहे पेशी, मज्जा चेतापेशी जे आहे त्याच्याकडे हे असतं. मज्जा चेतापेशी म्हणजे एक्झॉन असतं. त्या एक्झॉनच्या बाजूला हे चार काय असतात? हार्मोन्स असतात. ते काय असतात? चार हार्मोन्स तुम्हाला त्याच्या बाजूला दिसतील. काल पुढं वी गेट 9 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. म्हणजे फक्त 1 ग्रॅम लिपिड्स म्हणजे काय? स्निग्ध पदार्थामध्ये. लिपिड्स म्हणजे काय? स्निग्ध पदार्थापासून आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. किती मिळते? 9 किलो कॅलरी. आपल्याला याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मध्ये 4 मिळत होतं, प्रोटीन मध्ये 4, पण इथं मात्र 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते. 9 किलो कॅलरी एनर्जी मिळते पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. ओके. एक्सेस लिपिड स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ॲडिपोज मेदउती म्हणतात. ॲडिपोज म्हणजे मेदउती. ॲडिपोज कनेक्टिव्ह मेदउती. उती तुम्हाला माहिती आहे, टिश्यू माहिती आहे तुम्हाला. जो ऑर्गन्स पहिला काय तयार होतात? टिश्यू, सेल आणि ऑर्गन. सेल, टिश्यू आणि ऑर्गन. म्हणजे ऑर्गन तयार होण्याची पहिली स्टेप काय? टिश्यू. मग हे टिश्यू तयार करण्याचं काय? एक्सेस लिपिड्स. जो लिपिड्स जास्त झालेले आहेत. एक्सेस म्हणजे जास्त. गाडीचं नाव नाही. एक्सेस म्हणजे जास्त लिपिड्स झालेले आहेत ते कशामध्ये स्टोअर केला जातो? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे मेदउतीमध्ये ते शरीरामध्ये साठवलं जातं. काल आहे तर आहे आपला याचा व्हिडिओ थोडक्यात मी रिवाइज करत आहे तुला. एनर्जी प्रोडक्शन फॉर फूड कंपोनंट आपला चालू आहे. म्हटल्यावर त्या अन्न पदार्थापासून कशी ऊर्जा मिळू जाते. आपण याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स बघितलेले आहेत, प्रोटीन आता बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये. आज लिपिड्स बघत आहोत. The substance forms specific chemical bond between fatty acid and alcohol are called lipids. म्हणजे असा सबस्टन्स, असा पदार्थ तयार होतो जो विशिष्ट रासायनिक बंधामुळे तयार होतो. तो काय आहे? मेदाम्ल आणि अल्कोहोलमुळे तयार होतो. त्याला लिपिड्स म्हणतात. म्हणजे स्निग्ध पदार्थ म्हणतात. डायजेशन ऑफ लिपिड्स कंझ्युम बाय अस. म्हणजे आपण काय करतो? त्या लिपिडचं, त्या मेदाम्लचं स्निग्ध पदार्थाचं डायजेस्ट करू शकतो, पचन करू शकतो आणि त्याचा कन्व्हर्जन फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये होतो. कारण ते लिपिड त्याच्यानंच बनलेले आहे. फॅटी ऍसिड फॅटी ऍसिड शोषलं जातं. मेदाम्ल शोषले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात एव्हरीवेअर द बॉडी. Thus fatty acid different cell produce various substance necessary to themselves. म्हणजे काय? फॅटी ऍसिड पासून काय केलं तर सेल काय करतात? पेशी वेगवेगळे पदार्थ तयार करतात आणि त्याच्यासाठी जे नेसेसरी आहे ते स्वतःसाठी वापरतात. त्याचा एक एक्झाम्पल दिलेला आहे फॉस्फोलिपिड्स आहे विच आर एसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. मध्ये तुम्हाला सांगितलं मी आज. फॅटी ऍसिड यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स. आपण काल इन्सुलिन बद्दल बघितलं जो डायबिटीज मध्ये वापरलं जातं हार्मोन्स आहे. परत प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन हा एक महत्त्वाचा आहे. 4 विचारतो परीक्षेला. तर हे जे हार्मोन्स आहेत ते कवरिंग अराउंड द एक्झॉन म्हणजे तंतूकडे असं कोणाच्या? नर्वस सेलच्या म्हणजे चेतापेशी किंवा मज्जा चेतापेशी जवळ हे असतात. 9 किलो कॅलरी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स पासून मिळत असतं आपल्याला. ओके. एक्सेस लिपिड्स जो स्टोअर कशामध्ये स्टोअर केला जातो? ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये स्टोअर केला जातो. मेदउतीमध्ये स्टोअर केला जातो. कशामध्ये? मेदउतीमध्ये याला काय केलं जातं? स्टोअर केला जातो. काल आहे अवघड शब्द कुठले आहेत का बघूया आपण. फॅटी ऍसिड, मेदाम्ल, अल्कोहोल तुम्हाला माहिती आहे. लिपिड्स स्निग्ध पदार्थ. लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. हा चौथा आहे लिपिड्स.
चौथा स्निग्ध पदार्थ. पहिला कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ. अल्कोहोल ऍब्सॉर्ब शोषून घेणं, डिस्ट्रीब्यूट सगळीकडे पाठवणं, व्हेरियस एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. फॅटी ऍसिड तुम्हाला माहिती आहे, सेल्फ प्रोड्यूस माहिती आहे. नेसेसरी आवश्यक. फॉस्फोलिपिड्स असं वापरतात विज्ञानामध्ये, त्याच्यामध्ये काय बदल नाही. प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये सांगितलं प्लाझ्मा पटल म्हणतात त्याला, जे आपला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम रक्तामध्ये असतं. आपण कोरोना व्हायरस तुम्ही ऐकलं असेल प्लाझ्मा थेरपी करत आहे. ठीक आहे. तर हार्मोन्स तुम्हाला सांगितलं संप्रेरक आहे. ते 4 नाव आहेत हार्मोन्सचे. त्याचं नाव कसं वापरलं जातं विज्ञानामध्ये. एक्झॉन तुम्हाला तंतू कळालं, नर्व सेल, चेतापेशी. ओके. हा लिपिड स्निग्ध 9 किलो कॅलरी मिळते. लिपिड स्टोअर्ड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मेदउती त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा बाळांनो. तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये शंका येत असेल पॉईंट सांगा फक्त मला. बाबा 6वा पॉईंट कळला नाही, 7वा पॉईंट कळला नाही, एखादा अवघड शब्द मला समजला नाही, डिफिकल्ट वर्ड नॉट अंडरस्टँड, ओके, यू आस्क, म्हणजे तुम्ही मला विचारू शकता. याच्यातला कुठलाही भाग तुम्हाला शंका येत असेल तर बाळांनो तुम्ही नक्कीच विचारा. ओके. थँक्यू.